श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकमध्ये गृहनिर्माण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांमध्ये गरीब आणि निम्न उत्पन्न गटासाठी 20% घरं राखीव ठेवणं बंधनकारक आहे. मात्र नाशिक महापालिका क्षेत्रात या नियमाला चक्क बगल देण्यात आल्याचं समोर आलं. प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी उघड झाल्या. बनावट नकाशे, बनावट मोजणी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. काही विकासक आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं मोठे भूखंड छोटे छोटे तुकडे करून नियम टाळल्याचा आरोप आहे. यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांना घरांपासून वंचित ठेवण्यात आलं, अशी गंभीर बाब समोर आली. विशेष म्हणजे काही ठिकाणी एकाच दिवशी भूखंडाचे तुकडे करून मंजुरी घेतल्याचं उघड झालं, ज्यामुळे हा सर्व प्रकार नियोजनपूर्वक केल्याचा संशय अधिक गडद झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. ही समिती एका महिन्यात आपला अहवाल सादर करणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मंत्री बावनकुळे यांनी दिला. दरम्यान विधानसभेत सदस्य देवयानी फरांदे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार प्रकाशित होता आला. आता या चौकशीतून नेमकं कोण कोण अडकणार आणि गरिबांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.